नमस्कार. आज माझ्याबरोबर आहेत रंग माझा वेगळा या मालिकेद्वारे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती असलेल्या विदिता म्हसकर. तुम्ही आज भोसरीमध्ये पहिल्यांदा आलाय आणि आज तुम्हाला माहिती असेल की भोसरी पण एक सांस्कृतिक क्षेत्र म्हणा किंवा कुस्ती क्षेत्रात भोसरीचं पण खूप नावलौकिक आहेत आणि ह्या भोसरीमध्ये तुमचं आज पहिल्यांदा आगमन होतंय. तर कसं वाटतंय तुम्हाला भोसरीबद्दल? भोसरीमध्ये मी पहिल्यांदा आली आता. पण याआधी असं ना तसं माझं भोसरीसोबत एक कनेक्शन होतंच कायम. ओके. कारण पुण्यामध्ये मी जेव्हा नाटक करायचे तेव्हा प्रेक्षक वर्ग भोसरीमधनं बरं. भयंकर प्रमाणात यायचे. त्यामुळे मला माहिती आहे की भोसरीकर नाटक वेडे किंवा कला वेडे आहेत. त्यामुळे एवढं मला नक्की माहिती आहे की मला जे मेसेज येतात इंस्टाग्रामवर सुद्धा किंवा हे, तर ते भोसरी किंवा या एरियातले जास्त असतात. म्हणजे प्रॉपर पुण्यापेक्षा भोसरी आणि आजूबाजूच्या एरियातले जास्त असतात. त्यामुळे इनडायरेक्टली माझा तसा संबंध होताच भोसरीशी. आज तुमच्यामुळे मला संधी मिळाली की इथे माझा प्रत्यक्ष संबंध आला आणि खूप छान वाटतंय. खूप वॉर्म वेलकम झालंय आणि येस, मला असं वाटतं की आमचा रादर, कारण आम्ही नेहमी डिस्कस करायचो. आमच्या पूर्ण टीमला, रंगमंचाच्या टीमला जे मेसेज यायचे जास्तीत जास्त Instagramवर किंवा कुठूनही जे पोहोचायचे किंवा गिफ्ट्स यायचे, म्हणजे आमचे स्केचेस काढून किंवा असे गिफ्ट्स पोचवले जायचे सेटवर, ते मोस्ट ऑफ द टाइम्स याच एरियात नसायचे. हां, भोसरीमधनंच असायचे. म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे 2 स्केचेस आहेत. ते आर्टिस्ट भोसरीमधलेच आहेत. सो त्यांनी इथनं मुंबईत पाठवलेले होते. त्यामुळे प्रेम तर खूप मिळालंय भोसरीकडनं. आज पहिल्यांदा मला संधी मिळाली आहे त्यांना भेटण्याची, त्यांना प्रत्यक्षात त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करण्याची. आणि आज एवढं ह्या कमी वयात तुम्हाला जे ग्लॅमर मिळालंय किंवा जे काही सक्सेस मिळालंय, तर काय त्याच्याबद्दल तुम्ही बोलाल? प्रत्येकाची डेस्टिनी असते असं मला वाटतं. मेहनत सगळेच करतात. म्हणजे मी माझ्या चा जो वेळ होता, जो काळ होता, त्याच्यात मी जे बाकीचे लोकं कॉलेजमध्ये करतात, फेस्टिव्हल्स किंवा बाकीच्या गोष्टी, मजा, मस्ती, क्लास बंक करणं, मी यातलं काही न करता फक्त थिएटर केलं होतं. ओके. हां, म्हणजे मी सकाळी 8 ते रात्री 12 आम्ही फक्त नाटकाची प्रॅक्टिस करायचो. बरं. आणि हे सतत 3 वर्ष आम्ही केलं होतं आणि कदाचित त्याचं फळ हळू-हळू आता मिळतंय असं मला वाटतंय. पण हां, प्रत्येकाच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते होतं. आपलं काम आहे मेहनत करायचं. आपल्याला जे आवडतं काम ते देवाने दिलंय पदरात आपल्या. तर आपलं काम जिद्दीने, मेहनतीने करत राहायचं आणि हे प्रेक्षक तर आहेतच. म्हणजे आपण जे काम करतो त्याची पावती तर प्रेक्षकांकडून मिळतेच आणि ती मिळतीये, ऑलरेडी मिळते. छोट्या पडद्यावर तर बघतोच आहे आम्ही तुम्हाला. मोठ्या पडद्यावर कधी दिसणार तुम्ही? मी ना आता ऍक्च्युअली ओपन नाही करू शकत ते, पण ओपन नाही करू शकत कारण मी अग्रीमेंट मध्ये आहे. पण येस, मी एवढं सांगेन की लवकरच तुम्हाला बघायला मिळणार. हां, लवकरच बघायला मिळणार आहे. तर तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि प्रसाद सरांनी तुमची भेट घडून आणली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. म्हणून मी मगाशीच म्हणाले की तुमच्यामुळे माझं येणं झालं. मला संधी मिळाली भोसरीमध्ये यायची आणि इथल्या लोकांना भेटायची. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि लवकरच आपण त्यांना अजून आपले अपकमिंग काही प्रोग्राम्स आहेत जे आपण ज्वेलर्स माध्यमातून करणार आहोत, त्यावेळेस पण त्यांना आपण इन्व्हाइट करणार, बोलवणार आहोत. आवडेल, मला धावेल. थँक्यू. थँक्यू.